बरोबर आपण व्यवसाय आणि व्यापार यामध्ये सुद्धा लक्ष देणं महत्वाचं असतं. एक गाव होतं सर, एक गाव होतं, गावामध्ये मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक व्यक्ती दररोज यायचा आणि घंटा वाजवायचा. काय करायचं योगेश सर? दररोज एक द्यायचा आणि घंटा वाजवायचा. त्याचं कामच त्या ठिकाणी एकच होतं, काय होतं, मंदिरात यायचं आणि घंटा वाजवायचा. काळ उलटत गेला, काळ वाढत गेला, काळ वाढत गेला, मंदिराचा विकासही वाढत गेला. परंतु असा एक काळ आला, मंदिरामध्ये खजाना सापडला. मंदिरामध्ये खजिना सापडला. मंदिर भव्य दिव्य होणार, मंदिर ट्रस्ट होणार, मंदिर ट्रस्ट होणार. मंदिर मोठं झालं, भव्य दिव्य झालं, मंदिराची व्याप्ती राज्यामध्ये गेली, मंदिर प्रसिद्ध झालं. मग मंदिराच्या ट्रस्टने एक नियम काढला, या मंदिरामध्ये तोच व्यक्ती काम करू शकतो, या मंदिरामध्ये तोच व्यक्ती राहू शकतो ज्या व्यक्तीला इंग्लिश वाचता आणि लिहिता येते. इंग्लिश वाचता आणि लिहिता येते. जो घंटा वाजवायचं काम करायचा तो वाडाने होता, अंगुठा छाप होता, इंग्लिश वाचता येत